मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले। शनिवारपासून जरांगे पाटील पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत। दरम्यान लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या मान्य करा असं आवाहन जरांगे पाटलांनी सरकारला केलंय। आमरण उपोषणाच्या 17 दिवसानंतर जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत। जगलोच तर 18व्या दिवशी तसंच अॅम्ब्युलन्समधून शांतता रॅलीमध्ये सहभागी होईन असं मनोज जरांगे म्हटले। 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपलं बलिदान झालं तरी चालेल, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न तळीस लावल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला। भाजप आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे। प्राणाची पर्वा न आपण उपोषणाला बसलात याचा एक सामान्य मराठा म्हणून आम्हाला अभिमान आहे, मात्र आता तुम्ही शरद पवारांच्या नादी लागून भरकटले आहात आणि त्यामुळे इतर समाजाचं तुम्हाला समर्थन मिळत होतं, त्यापासून तुम्ही दुरावत चाललाय अशी टीका साटम यांनी जरांगेंवर केली आहे। मराठ्यांचे आमदार अंगावर घालू नका अशा शब्दात जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती। जरांगे यांच्या या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय। जे प्रमाणपत्र नाकारण्यात आलं त्याचं सत्य आधी जाणून घ्या असा सल्लाही त्यांनी दिला। आरक्षणावरून फक्त देवेंद्रजींना टार्गेट करणं थांबवा असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे असल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलं, आता विधानसभेच्या तयारीला लागा, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलेलं आहे। आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचंय, ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवी आहे अशी साद शरद पवार यांनी घातली। माळशिरसमधून उत्तम जानकर तर बारामतीतून योगेंद्र पवार आमदार असतील असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी बारामतीतील मेळाव्यामध्ये केलं। जागरण साहेबांचं बोकडं साहेबांची आणि वाढप्या कुणाला तरी ठेवलं म्हणून काय तो जागरणाचा मालक होत नाही, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पवार साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येईल असं म्हणत जानकर यांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग प्रकरणात अखेर काँग्रेसनं कारवाई करण्याचं ठरवलंय। पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या त्या 5 काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार आहे। झीशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे या 5 आमदारांवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी कारवाईचे निर्देश दिले। काँग्रेसच्या आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप आहे, मात्र त्यातील फक्त 7 आमदारांवर कारवाई करणं चुकीचं ठरेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। तर चंद्रकांत हंडोरे यांना पडलेल्यांची नावं काँग्रेसला माहिती आहे, त्यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का असा सवालही त्यांनी विचारलाय। शरद पवारांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळालाय। निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाची मागणी मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवलंय। शरद पवार पक्षाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली होती। काहींच्या मेंदूला बुरशी आली आहे, त्यांची बुरशी काढण्याचं काम करा असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं आहे। नाव न घेता त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। वाघनखांवरून राजकारण करणं हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला। त्यांना इतक्या दिवसात जे जमलं नाही ते आम्ही केलं, शिवरायांच्या कार्याचा सन्मान आम्ही केला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत। लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या, तिजोरीची काळजी करू नका, निधी दिला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। जे टीका करतात ते लंडनला गेले की वाघनख बघतात आणि इथे येऊन टीका करतात असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तर गडावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनख साताऱ्यामध्ये आणण्यात आली आहेत। यानिमित्त पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढील 10 महिने ही वाघनख साताऱ्यातील संग्रहालयामध्ये इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत। वाघनख साताऱ्यात आली ही अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देत शिवेंद्र राजे भोसले यांनी सरकारचे आभार मानले। जे वाघनखांना बदनाम करतात त्यांना हात जोडून विनंती, कृपया बदनामी करू नका, वाघनखांबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये असं आवाहन करत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय। ज्या वाघनखांची नोंद इतिहासामध्ये आहे त्या वाघनखांबाबत गैरसमज पसरवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक दिल्लीमध्ये व्हावं अशी मागणी सरकारकडे केली आहे। ज्यांना वाघनखं आणायची नव्हती ते म्हणाले वाजत गाजत का आणली नाहीत, मात्र ब्रिटिश सरकारनं काही अटी लिहून दिल्या, जर अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही वाघनखं घेऊन जाऊ शकतात असं सडेतोड उत्तर शंभूराज देसाई यांनी विरोधकांना दिलंय।
विशाळगड प्रकरणावरून संभाजीनगरमध्ये एमआयएमनं आंदोलन केलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। विभागीय आयुक्तालयासमोर या आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जलील यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। तसंच आम्ही शांत आहोत पण आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। पावसाळ्यामध्ये अतिक्रमण तोडता येत नाही हे सरकारला माहीत नाही का असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो पण पोरगा तोडफोड करणार आणि बाप जाऊन लोकांचं सांत्वन करणार हे चालणार नाही अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी दिली। विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे। कारवाईला स्थगिती देताना हायकोर्टानं राज्य सरकारला खडेबोल सुनावले तर भर पावसात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई करू नका असे आदेश उच्च न्यायालयानं दिले। कोल्हापूरच्या विशाळगड येथे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला। गजापूरमध्ये दहशतीचं वातावरण असून घाबरून गेलेल्या नागरिकांना धीर देऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्याचं नियोजन प्राधान्यानं केलं जात असल्याचं यावेळी मुश्रीफ म्हटले। विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये सरकारचं कट असून सरकार हे घडवतंय। अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण आहे। कोर्टानं निर्देश देऊनही पोलिसांना का अडवलं गेलं नाही, या प्रकरणात पोलिसांवर कुणाचा दबाव होता असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मुस्लिम संघटनांकडून विशाळगड आणि परिसरात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देत मुस्लिम बांधवांनी जोरदार जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात घोषणाबाजी केली। विशाळगड येथील घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये एमआयएमनं निदर्शनं केली। विशाळगडावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसंच दोषी अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। विशाळगड आणि गाझापूर येथील घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये एमआयएमच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। बीडच्या माजलगावमध्ये मुस्लिम समाज आक्रमक झाला। मुस्लिम समुदायाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं। विशाळगडावरील घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये एमआयएमच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। एमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच यापुढे कोणतीही परीक्षा देण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे। पूजा खेडकर प्रकरणाची यूपीएससीकडून सखोल चौकशी करण्यात आली। यूपीएससीचे नियम डावलून परीक्षा दिल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालंय। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरनं सादर केलेलं बनावट रेशन कार्ड समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये रहिवासी पुरावा म्हणून सादर केलेल्या रेशन कार्डवर एका कंपनीचा पत्ता असल्याचं उघड झालंय। आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अखेर सील करण्यात आलेली आहे। महापालिकेचा 2,77,000चा कर थकवल्यानं कर संकलन विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे कर्ली नदीला पूर आला असून कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेल येथे पाणी साचल्यानं वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली आहे। मात्र तरी देखील नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी धोक्याची पातळीवर वाहते आणि कर्ली नदी इशारा पातळीवर वाहते। त्यामुळे बांदा आळवाडी परिसर आणि बांदा मच्छी मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलंय तर अनेक घरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। कोल्हापूरच्या विशाळगड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसतोय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सारंगखेडा परिसरातील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। नुकसान झालेल्या भागांचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होते। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार आहे। यासाठी मंदिर संस्थांकडून ॲप तयार करण्यात आलंय। त्यामुळे आता घर बसल्या पास काढता येणार आहे। 22 जुलैपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे। कोल्हापुरात कराड तालुक्यातील कुमठा इथे महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। गेल्या 4 दिवसांपासून दरडीचा काही भाग रस्त्यावर येत होता। त्यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती। आज ही दरड संपूर्ण रस्त्यावर आल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दापोली मंडणगड रोडवरील केळवद घाटात दरड कोसळली। या आठवड्यात दुसऱ्यांदा इथे दरड कोसळलेली आहे। सध्या दरड हटवण्याचं काम सुरू असून दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यातील 1.5 लाखांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार असल्याचं परभणी जिल्ह्यातील महिलांचं म्हणणं आहे। अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या महिला करत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे येथील पोलीस स्टेशन समोरील उड्डाणपुलावर ठिकठिकाणी तडे जाऊन पूल खचलाय। उड्डाणपूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।
कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं कोकण रेल्वेचा वेग मंदावलेला आहे। मुंबईतून गोव्याच्या दिशेनं जाणारी मांडवी एक्सप्रेस 2 तास उशिरानं, एलटीटी मडगाव 2.5 तास उशिरानं धावते, तर मंगला एक्सप्रेस हाफा सुपरफास्ट एक्सप्रेस 1 तास उशिरानं धावते। शहापूरमधील गावी खाडे विद्यालय रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी अडथळ्याचा मार्ग बनलाय। शाळेच्या वेळेमध्ये हा रस्ता 4 व्हीलर वाहनांसाठी बंद करावा अशी मागणी शाळा व्यवस्थापकांकडून करण्यात आली आहे। मात्र या मागणीकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। अकोल्यातील तेल्हारा शहरात मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये जाण्या-येण्यासाठी वापरणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। विविध धार्मिक विधींसाठी मुस्लिम बांधवांना कसरत करावी लागते। मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं, मात्र शासन निधी अभावी कब्रस्तानच्या रस्त्याचा मार्ग किंवा प्रश्न रेंगाळलेला आहे। वाशिमच्या जयपूरमधील अनुष्का गादेकरनं थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे। कझाकिस्तानच्या पैलवानाचा पराभव करत तिनं ही कामगिरी केलेली आहे। यामुळे अनुष्का गादेकरचं सर्वत्र कौतुक होतंय। हिंगोली नगर परिषदेच्या फायर ब्रिगेडच्या ताफ्यामध्ये 2 अत्याधुनिक बुलेट दुचाकी दाखल झालेल्या आहेत। या बुलेट दुचाकींमध्ये सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे। आगीची घटना घडल्यास तात्काळ पोहोचण्यासाठी या दुचाकी सुलभ ठरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। खानदेशवासियांसाठी दादर भुसावळ रेल्वे गाडी सुरू करण्यात आलेली आहे। ही गाडी जळगाव स्थानकावर येताच भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून रेल्वेचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान रेल्वेचं आगमन होताच प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरळीत पार पडली। 1104 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेसाठी पात्र झाले असून 1093 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली। परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।